मोठ्या शहरात लूटमारीच्या घटना या सातत्याने होत असतात, पण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात देखील आज सकाळी सुमारे 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास मसावत जवळील बुडीगव्हाण येथे लूटमारीची घटना घडलेली आहे। आपण पाहू शकता, एक सराफ व्यापाऱ्याला काही चोरांनी गाठलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून लूटमार केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी सराफ असोसिएशनचे काही व्यक्ती देखील, काही लोक देखील जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकी घटना काय होती आणि यामागे आता पोलीस काय तपास करणार आहेत, आपण जाणून घेऊया। तर काय सांगणार, काय घटना होती? घटना अशी होती की रितेश जयप्रकाश सोनार हे शहाद्याचे व्यापारी आहे आणि त्यांची मसावत इथं दुकान आहे। ते त्यांचं रोज ते सकाळी शहाद्याहून निघतात आणि मसावत दुकान आहे त्यांची, या ठिकाणी ते दुकान लावतात। आज ते नेहमीप्रमाणे शहाद्याहून निघाले आणि पाडळदा मार्गे बुडीगव्हाणला आले। त्या ठिकाणी त्यांच्यावरती अज्ञात 5-6 लोकांनी गाडी अडवली, गाडी फोडल्यानंतर त्यांना थांबवलं, त्यांचे कपडे काढले आणि त्याला दमदाटी करून बंदुकीचा धाक दाखवून त्याला त्यांनी गाडीत बसवलं, त्याला घेऊन गेले, मालासह त्याला घेऊन गेले। म्हणजे ही जी घटना आहे, म्हणजे आपण जी पाहतो यूपी आणि बिहारमध्ये जशी घटना घडते त्याप्रमाणे ही घटना घडलेली आहे। यानुसार मला असं सांगायचं आहे की सराफ व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तो आता ऐरणीवरती आलेला आहे। आमची अशी मागणी आहे या रितेश जयप्रकाश सोनार याला लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने त्याला सोडवावं आणि त्याचा तो काही माल असेल तो पण सोडवावा, ही आमची विनंती आहे। एवढंच मी बोलू शकेल। निश्चितच एका सराफ व्यापाऱ्याचं अपहरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात ही लूटमार झालेली आहे। सराफ असोसिएशनचे अजून पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके सराफ जे आहेत ते किती सुरक्षित या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांना काय वाटतंय, काय सांगाल? आजची जी घटना फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे, अशी घटना घडायला नको पाहिजे होती। असं आहे, सर्व व्यापारी आपल्या आपल्या व्यवसायात अतिशय आता दिवाळीचा सण होता, त्यामुळे आपला व्यापारी हा आपला मालसह आता सीजन असल्यामुळे रोज ये जा करत होता आणि सकाळी नित्यप्रमाणे आज मसावत गावातील बाजार असल्यामुळे आपला रितेश पारेख हे सकाळी आपल्या नित्यप्रमाणे 9:15 वाजता घरून निघाले आणि बुडीगव्हाण गावाजवळ काही अज्ञात लोकांनी त्यांना अक्षरशः गाडी अडवून त्यांना चाकूच्या आणि बंदुकीचा धाक दाखवून अक्षरशः काचा फोडल्या गेल्या आणि त्याच्यातला माल आणि त्यांना स्वतः रितेश पारेख यांना स्वतः त्यांनी किडनॅप करून त्यांना इथून अज्ञात स्थळी कुठेतरी नेण्यात आलेलं आहे। अजूनपर्यंत त्यांचा तपास झालेला नाहीये। ही घटना कुठेतरी असं वाटत आहे का कुठेतरी बिहार किंवा युपी मध्ये ही घटना घडली पाहिजे असं होतं, पण आपल्या महाराष्ट्रात अशी घटना घडलेली आहे, ही अतिशय निंदनीय आहे। या घटनेमुळे पूर्ण सराफ व्यावसायिकात अतिशय म्हणजे दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। आता हा पुढील व्यवसाय करावा का नाही करावा हे अतिशय आम्हाला थोडस प्रश्न निर्माण झालेला आहे। आमची एकच मागणी सराफ व्यापारी असोसिएशनकडनं की ही घटना भविष्यात कधीही घडू नये आणि अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून त्यांना चांगली शिक्षा घडावी, हीच आमची सराफ असोसिएशनकडनं मागणी आहे। मसावत पोलीस ठाण्याच्या अवघ्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि इथे पोहोचायला देखील पोलिसांना काहीसा उशीर झालेला आहे। सराफी जे आहेत, सराफ व्यापार करणारे जे व्यापारी वर्ग आहे ते प्रचंड दहशतीमध्ये आहे। नेमकं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवर हे जे वेपन्स आहेत, जी बंदूक आहेत, जे चाकू आहेत, तलवारी आहेत, ते येतात कुठून आणि दिवसा ढवळ्या अशी लूटमार होते कशी आणि अपहरण देखील कसं होतं, याबाबत या परिसरामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। नेमकं पोलीस आता काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। INDTV न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर, नंदुरबार। इकडे शहादा इथले व्यापारी होते रितेश सोनार करून, ते शहाद्याहून गडगावसाठी निघाले, मसावतसाठी निघाले होते या व्यापार करण्यासाठी। दुकान वगैरे त्यांची मसावतला आहे। सकाळी निघताना ते घरून निघाले, पण रस्त्यातच काही लोकांनी त्यांना लुटलंय, त्यांची गाडी वगैरे फोडलेली आहे। ते आम्हाला कळालं म्हणून आम्ही इकडे आलो होतो। इकडे काच वगैरे पडलेले आहेत समोर, त्यांना कोणी म्हणे इथं समोर काही दुकान आहे, त्यांनी सांगितलं की त्यांचे कपडे वगैरे काढून त्यांना गाडीमध्ये टाकून घेऊन गेले। त्यांच्या गाडीत 3 जण आहे, त्यांना मारहाण करून गाडीत बसवले।
चाकू काही बंदुका होत्या, तलवारा पण होत्या त्यांच्या जेव्हा म्हणे, असं काही त्यांनी दाखवलेलं आहे. समोरच्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला कळालेलं आहे असं. आता काय मागणी तुमची? आता आमची मागणी अशी की लवकरात लवकर त्या माणसाला सापडावा हवा आणि आमच्या ते तर आपल्याला काही कळू शकत नाही ना. अद्याप माहिती नाही. जो सामन्यावाला व्यक्ती येईल त्याच्या जेव्हा किती माल होता तेव्हाच माल कळेल तेव्हा. आता ते काही सांगू शकत नाही. शहाद्यात पण दुकान आहे, शुभम ज्वेलर्स आणि एक मसावत कलर ज्वेलर्स. रितेश बोला की. रितेश सोनार. अभी है ना हिंदी में बात.